विदर्भात माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकारला आता घरचा आहेर दिलाय। समृद्धी महामार्गासाठी 75,000 कोटी रुपये खर्च केले। शक्तीपीठ महामार्गासाठी 1 लाख कोटींची घोषणा केली। मग शेतकऱ्यांसाठी 5,000 कोटी रुपये देण्याची तयारी का नाही आहे, असा सवाल कोकाटेंनी केला आहे। 1-2% लोकांसाठी हजारो कोटींच्या योजना आणल्या जातात, मात्र शेतीवर अवलंबून असलेल्या 60% जनतेसाठी योजना नसतील तर देशाची वाटचाल करणं कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला। याच परिस्थितीतून जेनझी सारख्या नव्या पिढीच्या राजकीय प्रवाहाला बळ मिळेल, अशी सूचना कोकाटे यांनी केली आहे। समृद्धी हायवे केला नागपूर मुंबई, किती पैसे खर्च केले राज्य शासनाने? 75,000 कोटी रुपये खर्च केले। शक्तीपीठ महामार्गाची या ठिकाणी घोषणा केली, किती पैसे केले राज्य सरकारने? 1 लाख कोटी रुपयाची घोषणा केली। शेतकऱ्यांसाठी काय 5,000 कोटी रुपये देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांना? मग सरकार आहे की काय? 1% लोकांसाठी तुम्ही हजारो कोटी रुपयाची योजना आणतात, 2% लोकांसाठी तुम्ही हजारो कोटी रुपयाची योजना आणतात, आणि मग जो 60% शेतीवर अवलंबून त्या शेतकऱ्यांसाठी जर योजना तुमच्याकडे नसतील तर हा देश अशाच पद्धतीने कामाला लागेल। आणि यातून मग या ठिकाणी जेनजी नावाचा जो प्रकार आता आलेला आहे तो हळूहळू पुढे अल्फा जेनमध्ये या ठिकाणी जाणार, हळूहळू पुढे पुढे जात राहणार आणि आमच्या सारख्याला सुद्धा राजकारण करणं मुश्किल करून टाकणार आहे।